नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहतात सह्याद्री दर्पण. खरं तर मी आज वेगळ्या ठिकाणून व्हिडिओ करतोय आणि मी आहे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात. त्याचं कारण तुम्हाला मी सांगणार आहे. आणि काही वेळापूर्वीच आपण जी सिरीज चालू केलेली आहे त्या अनुषंगाने तोच विषय सगळा आहे, सुशिक्षित बेरोजगारीचा मुद्दा आणि सुधाकर शेठ यांचं महाआक्रोश, महाएल्गार, महामोर्चा जो गोदरेज आणि टाटा स्टीलवर होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आपण बोलतोय. मी या शिवसेनेच्या कार्यालयात आहे. त्याचं कारण असं आहे, याच कार्यालयामध्ये मी ज्या चेअरवर बसलोय त्याच ठिकाणी याच कार्यालयामध्ये काही तासापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर शेठ घारे हे स्वतः शिवसेनेच्या कार्यालयामध्ये आले होते. संदेश पाटील खालापूर तालुका प्रमुख यांचं हे संपर्क कार्यालय तांबाटी येथे आहे. याच कार्यालयामध्ये सुधाकर शेठ घारे यांनी येऊन संदेश पाटील यांना गोदरेजचं आंदोलन जे आहे, टाटाचं जे आंदोलन आहे त्यानिमित्ताने त्यांनी पत्र दिलेलं आहे. पाठिंबा द्या, सामील व्हा आणि आपल्या सगळ्यांचं हे आंदोलन आहे आणि एकत्र आपण हे आंदोलन करूया, अशा प्रकारचं ते पत्र त्यांनी दिलेलं आहे आणि ते संदेश पाटील यांना दिलेलं आहे. यात राजकीय सगळ्या चपला बाहेर ठेवून ते स्वतः या कार्यालयामध्ये आले होते. त्याच्यामुळे चर्चा तर होणारच. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष जेव्हा शिवसेनेच्या कार्यालयामध्ये येतो, तोही इथे शिवसेनेचा आमदार असताना, परंतु सुधाकर शेठ घारे यांनी भाऊंनी याचं कुठल्याही असं कमीपणा बाळगला नाही आणि ते संदेश पाटील यांच्या कार्यालयामध्ये आले होते आणि त्यांना ते पत्र त्यांनी दिलेलं आहे. नंबर 1, सुधाकर शेठ घारे यांनी गोदरेज कंपनीच्या गेटवर जाऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. कारण 3 तारखेला जे आंदोलन होणार आहे त्या पार्श्वभूमीवर पार्किंग कुठे असावी, स्टेज कुठे असावं, येणाऱ्या जे सगळे तरुण वर्ग आहे, कारण हजारो संख्येने लोक या ठिकाणी जमणार आहेत. जो आकडा फार मोठा आहे. पोलीस यंत्रणावर देखील प्रचंड ताण पडणार आहे आणि संपूर्ण व्यवस्था कशा प्रकारे, म्हणजे चहा पाण्याची जी काही व्यवस्था आहे, नाश्त्याची व्यवस्था असेल ती कशा प्रकारे कुठे करता येईल, या संपूर्ण याचा परिस्थितीचा गोदरेज कंपनीचा गेट आणि संपूर्ण आजूबाजूचा परिसर त्यांनी तो आढावा घेतला, पाहणी केली आणि तशा सूचना आपल्या कार्यकर्त्यांना संबंधित यंत्रणेला त्यांनी दिलेल्या आहेत. हे आंदोलन प्रखरतेने होणार आहे. खूप प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी 3 तारखेला उसळणार आहे. म्हणजे आकडा जो त्यांनी 15-20 हजाराचा सांगितलेला आहे, किंवा त्याच्या पुढे देखील जाऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सुधाकर शेठ घारे यांनी आता सगळ्याच म्हटल्याप्रमाणे सगळ्या पक्षांच्या तालुका प्रमुखांना आपलं पत्र तिथं देणार आहेत आणि त्यांचे सगळे पदाधिकारी ते पत्र आपापल्या भागातल्या तालुका प्रमुखांना ते पत्र सुपूर्द करणार आहेत. तर आज त्या पत्राची सुरुवात संदेश पाटील यांच्या संपर्क कार्यालयात स्वतः सुधाकर शेठ घारे यांनी येऊन ते पत्र दिलेलं आहे. त्याच्यामुळे चर्चा तर होणार. कारण संदेश पाटील यांनी ठेकेदारांच्या सोबत नितीनदादा सावंत आणि आमदार मनोज थोरवे यांची भेट घेतली होती. परंतु आता मात्र संदेश पाटील यांची भूमिका मला बदललेली जाणवते. ते स्थानिकांच्या सोबत आहे. मी देखील त्यांचा व्हिडिओ केला होता आणि एकूणच संदेश पाटील हा तसा माणूस पहिल्यापासून तो स्थानिकांच्या सोबत होता, परंतु त्या ठेकेदारांच्या सोबत दिसला नाही. त्यांच्यावरती वेगळा ठपका पडला होता. त्याच्यामुळे आत्ता संदेश पाटील यांची भूमिका बदललेली आहे. त्यांनी मला खाजगी बोलताना देखील सांगितलं की मी स्थानिकांच्याच सोबत आहे, परंतु आमच्या पक्षाचे काही, मी पक्षाचे तालुकाप्रमुख असल्यामुळे मला काही बंधन आहेत, मर्यादा आहेत आणि जोपर्यंत आमदारांचा वरिष्ठांचा आदेश येत नाही तोपर्यंत मी एखादी गोष्ट थेटपणे त्या मोर्चामध्ये सामील व्हायचं काय नाही. सगळं तर वरिष्ठ पातळीवर जेव्हा ते सांगतील की सामील व्हा की नका हो, त्यानंतर संदेश पाटील ती कृती ॲक्ट तो करतील. परंतु संदेश पाटील यांच्या कार्यालयामध्ये सुधाकर शेठ घारे आज आले होते, ही मोठी बातमी आहे. आणि सुधाकर शेठ यांनी पुढे असा कमीपणा बाळगला, मी कशाला येऊ, मी का त्याच्या पायऱ्या चढू. कारण हे आंदोलन सर्वपक्षीय आहे आणि हे आंदोलन सगळ्या राजकीय चक्रा सुधाकर शेठ घारे यांनी बाहेर ठेवलेलं आहे. कुठेही राष्ट्रीयचा झेंडा नसणार आहे. भारताचा तिरंगा झेंडा घेऊन हे आंदोलन होणार आहे. अतिशय क्लिअर, टायटल क्लिअर आहे त्यांचं. त्याच्यामुळे हे आंदोलन प्रचंड चर्चेत आहे आणि तितकंच मोठं हे आंदोलन होणार आहे. तर संदेश पाटील यांच्या कार्यालयामध्ये, ज्या कार्यालयामध्ये मी आज आपण व्हिडिओ करतो आहे, इथून
ह्याच कारणामध्ये काही तासापूर्वी सुधाशेठ घारे आज आले होते. त्यांच्यासोबत आणखी शेठ साखरे ही सगळी मंडळी होती, सुनील पाटील वगैरे सगळे सुरेश पाटील, संतोष बेंबरी सगळी बरीचशी मंडळी आज होती. सगळी पंकज पाटील होते कर्जतवरून, कर्जतचे तालुका श्रीखंडे होते, आमचे भूषण पाटील, बरीचशी मंडळी होती. आता मी नावं कोणाची घेऊ, बरीचशी आहेत नावं, माफ करा मला, पण जवळजवळ सगळीच मंडळी या ठिकाणी होती. आणि ह्या कार्यालयामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शेवटला फार मागणी तर हे शेवटची 2 वाक्य फार महत्त्वाची मागणी की संदेश पाटील यांच्यासोबत जी तेजस उतेकर हे नाव फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर अमोल बनकवडे, राहुल पवार अशी बरीचशी काही मंडळी आहेत, अमित सावंत अशी काही बरीचशी नावं आहेत की ही संदेश पाटील यांच्या कायम रोजच्या एकदम फ्रेंड सर्कल येतो. आणि ही सगळी मंडळी तशी शिंदेगडाची आहेत, परंतु यांनी देखील सुधाशेठ घारे यांचं उत्स्फूर्त स्वागत केलेलं आहे. ते करणार पण आहेत 3 तारखेला. आणि त्यांनी देखील संदेश पाटील यांच्या कार्यालयामध्ये तांबाटीमध्ये वेलकम केलं सुधाशेठ घारे यांचं. त्याच्यामुळे तेजस उतेकर, अमोल वरकोडे, राहुल पवार, अमित सावंत ही सगळी मंडळी आपल्याला आंदोलनात दिसतील, तर सगळी दिसतील. म्हणजे कसं चित्र बदलले बघा. असो, राजकारण बाजूला ठेवा, परंतु सुधाशेठ घारे या ऑफिसला आले होते, त्याची बातमी होऊ शकते. त्याच्यावर आपण व्हिडिओ केलेला आहे. तुम्हाला काय व्यक्त व्हायचं